याच्यापूर्वी माझे बरेचसे सिनेमे राज्यभर मोठ्या पद्धतीने प्रदर्शित झाले. येणाऱ्या 21 जून 2024ला राज्यभर जो सिनेमा प्रदर्शित होतोय त्या व्यक्तीने बलाढ्यांना घाम फोडला, कुणालाच ऐकलं नाही आणि त्याला पुढे झुकलं नाही. ते व्यक्ती म्हणजे जरांगे पाटील. त्यांच्या आयुष्यावरती संघर्ष होता म्हणून जरांगे पाटील हा सिनेमा बनला आणि त्याच्यामध्ये जरांगे पाटील साहेबांची भूमिका मला करण्याची संधी मिळाली. खूप स्वतःला भाग्यवान समजतो. खूप चांगला सिनेमा आहे. आम्हाला ह्या सिनेमाच्या माध्यमातून राज्याला फक्त एकच गोष्ट दाखवून द्यायची की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर संघर्ष करत असाल तर तो जरांगे पाटलांसारखा करा. तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. खूप चांगला सिनेमा आहे. आज नागपूरमध्ये प्रमोशनला आम्ही राज्यभर प्रमोशनच्या दौऱ्यावर आहे. म्हणजे मला मीडियाच्या माध्यमातून एकच सांगायचं की ह्या सिनेमाला प्रमोशनला आम्हाला एवढा रिस्पॉन्स भेटतोय की जसं जरांगे पाटील हे राज्यव्यापी दौऱ्यावर असताना त्यांना तालुक्यात आळवलं जायचं, हजारोंच्या संख्येने स्वागत केलं जायचं, तसं हा प्रकार आम्हाला बघायला मिळतोय की लोक चौकात आम्हाला अडवत आहेत, आमचं स्वागत करतायत, डीजे लावतायत, हलगे वाजवत आहेत. हा प्रकार जरांगे पाटलांना बघायला मिळाला. हा प्रकार आम्हाला सुद्धा बघायला मिळतो. हे प्रेम जरांगे पाटलांवरती आहे. आता साताऱ्यामधून एक आम्हाला फोन आला की ह्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आम्ही 20,000 लोकांची एक सभा अरेंज करतोय. आतापर्यंत आपण सभा बघितल्या नाही त्यांच्यासाठी झाल्या, पण आता सभा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी होती. त्याच्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट सांगतो की जरांगे पाटलांनी लढा चालू केला, तो समाजाने हातात घेतला, त्याला सरकारही थांबू शकलं नाही. तसं हा सिनेमा बनवायचं काम आम्ही केलं, हा सिनेमा चालवायचं काम आता समाज करणार आहे. फक्त मला आपल्या माध्यमातून एक सांगायचं की मराठा समाज या सिनेमाला डोक्यावर घेणारच आहे, आतापर्यंत रेकॉर्ड करून टाकणारच आहे. पण मला दुसऱ्या जातीच्या लोकांना सांगायचं आहे की आपणही हा सिनेमा बघा. मनोज जरांगे पाटील हे तयार कसे झाले, त्यांनी आपल्या समाजासाठी लढा कसा उभारला. कारण प्रत्येक माणूस हा कोणत्या तरी जातीतला आहे, प्रत्येक माणसाला प्रत्येक जातीचा अभिमान आहे. पण प्रत्येकाने आपल्या जातीसाठी आपल्या मातीसाठी कसं लढावं आणि तो लढा कसा उभारावा हे जरांगे पाटलांकडून शिकावं. त्याच्यामुळे जरांगे पाटील हे संघर्षाचं आदर्शाचं एक प्रतीक आहे. त्याच्यामुळे पुरेपूर जरांगे पाटील जर जाणून घ्यायचे असले, कारण आपण जरांगे पाटलांचं यश बघितलं, एक लाठीचार्ज झाला आणि लाठीचार्जच्या नंतर जरांगे पाटील जगात गेले, पण जरांगे पाटलांचा संघर्ष अजून जगाला राज्याला कोणालाच माहीत नाही. आणि जरांगे पाटलांचा पुरेपूर संघर्ष जर जाणून घ्यायचा असेल तर त्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवून दिला आहे. कारण जरांगे पाटलांना प्रसिद्ध व्हायचं नाही, जरांगे पाटलांना मोठं व्हायचं नाही. जरांगे पाटलांकडे आम्ही गेलो, त्यांना म्हणलो तुमच्यावरती आम्हाला सिनेमा करायचा. ते म्हणले कशाला, मला मोठं व्हायचं नाही, मला प्रसिद्धीच होता द्यायचं नाही. त्यांची आम्ही हिस्ट्री जाणून घेतली. हा संघर्ष एवढा भयंकर होता, हा पडद्यावर येणं गरजेचं होतं. आपल्या 200 वर्षाच्या पिढीनंतर मनोज जरांगे पाटील खूप होते, त्यांनी समाजासाठी लढा कसा उभारला हे आपल्या पुढच्या पिढीला कळावं, ह्याच्यासाठी आम्हाला सिनेमा बनावं वाटला. एवढा सुंदर सिनेमा केला आहे. कारण समाजामध्ये काही लोकांनी वातावरण असं तयार केलं की एक लाठीचार्ज झाला आणि मनोज जरांगे पाटील स्टार झाले. लाठीचार्जपर्यंत आम्ही मान्य करू, पण जरांगे पाटलांनी लाठीचार्जच्या आधी 20 वर्ष जो संघर्ष केला आहे, हा संघर्ष जर बघायचा असेल या सिनेमा खूप चांगल्या पद्धतीने दाखवला आहे. मला खास करून जरांगे पाटलांच्या विरोधकांना सांगायचे की तुम्ही सुद्धा हा सिनेमा बघा, जरांगे पाटील जाणून घ्या आणि जरांगे पाटलांना हा लढा का उभारा वाटला आणि त्यांनी लढा उभारत असताना हा संघर्ष कसा केला आणि त्या संघर्षातून ते पुढे कसे आले. विरोधकांना मला सांगले तुम्ही हा सिनेमा बघा. मी खात्रीपूर्वक सांगतो की जरांगे पाटलांचा जो माणूस सिनेमा बघेल ते विरोधक सुद्धा पॉझिटिव्ह झाल्याशिवाय राहणार नाही. मला आपल्या माध्यमातून एक गोष्ट सांगायची, कारण हा सिनेमा खरा आहे, जरांगे पाटील खरे एक वास्तविक गोष्ट आहे. कारण ह्या सिनेमाची जी स्क्रिप्ट आहे ती पूर्ण आम्हाला मनोज जरांगे पाटलांनी दिली. त्याच्यामुळं राज्याचे जे पुढे येणार आहे ते सगळं खरं वास्तव आणि जे आहे तेच येणार आहे. त्याच्यामुळं पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मला सांगायचे की येणाऱ्या 21 जूनला म्हणजे आम्ही तर 21 जूनच्या अगोदर एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगणार आहे की राज्यातल्या सर्व पक्षातल्या सर्व नेत्यांनी सुद्धा हा सिनेमा बघावा, पुरेपूर जरांगे पाटील जाणून घ्यावे. आम्ही आव्हानही करणार, कारण जरांगे पाटील हे प्रत्येकाला कळले पाहिजेत. जरांगे पाटील यशाचे शिखरावर गेले, पण त्या शिखरावर पोहोचत असताना त्यांनी लढा कसा उभारला. म्हणजे आजची कंडिशन अशी की त्यांना स्वतःचं घर सुद्धा त्यांच्या नावावर नाही, ते तुम्हाला आम्हाला माहीत नाही. त्याच्यामुळे पुरेपूर जरांगे पाटील जर जाणून घ्यायचे असले ह्या सिनेमा खूप चांगल्या पद्धतीने दाखवले. मी माझी भूमिका सिनेमात एवढी जबरदस्त मांडली की जसं जरांगे पाटील त्यांच्या आयुष्यामध्ये ताकदीने लढतायत, कुणालाच न झुकता कुणापुढे न वागता लढतायत, तसं सिनेमात त्यांची भूमिका एवढी ताकदीने मांडली की ती प्रत्येकाला आवडल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे मला पत्रकार बांधवांनाही सांगायचे की आपणही तो सिनेमा बघा, कारण जरांगे पाटलांच्या आयुष्यात पत्रकार बांधव ही भूमिका एवढी महत्त्वाची आली. त्याच्यामुळे सिनेमा बघून घ्या, त्यांची वास्तविक परिस्थिती जाणून घ्या. आपण या ठिकाणी आलात आणि ह्या सिनेमाचे जे लोकेशन आहे सगळे आम्ही खरे वापरले. कदाचित पहिली अशी बायोग्राफी की एकदम कमी कालावधीमध्ये ती बायोग्राफी झाली, लोकेशन खरे वापरले गेले. जरांगे पाटलांचं घरापासून पूर्वीचे त्यांची जी आंदोलनं केलेली गावं असतील आणि सध्याचं जे गाव आंतरवली सराटीमध्ये आम्ही शूटिंग केलं. स्वतःला खूप भाग्यवान समजतो की ज्या जागेवरती मनोज जरांगे पाटील ज्या आसनावरती बसतात
राज्यातले खूप बलाढ्य त्यांना भेटायला गेले, त्यांच्या आजूबाजूला बसले, पण जरांगे पाटलांच्या आसनावरती त्यांच्या भूमिकेमुळे 2 नंबरचा व्यक्ती मी असा आहे की त्या आसनावरती मला बसण्याची संधी मिळाली. भूमिका खूप छान मांडली. या सिनेमाला पूर्णपणे जरांगे पाटलांच्या आमच्याबरोबर शुभेच्छा आहेत, आशीर्वाद आहेत आणि राज्याला आम्हाला फक्त जरांगे पाटलांचा संघर्ष दाखवून द्यायचा आहे. या सिनेमातून आमचा हेतू एवढाच आहे की फक्त जरांगे पाटील पुरेपूर काढावेत. आमचा सिनेमा 26 एप्रिलला रिलीज होणार होता. जाणून बुजून अडवला, थांबवला का थांबला माहीत नाही, पण जर खरंच थांबवला असेल तर सिनेमा रिलीज झाला तो एवढा उफाळून निघेल. जसं जरांगे पाटील ते उफाळून निघाले, असं वाटलं की जरांगे पाटील थांबतील, पण डबल ताकदीने ते बाहेर आले. तसं सिनेमा आमचा जर थांबवला असेल तर तो रिलीज झाल्यावर त्याला समाज एवढ्या ताकदीने बघणार आहे की त्याची वास्तविक परिस्थिती जाणून घेईल. त्याच्यामुळे मी पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मला राज्याला सांगायचे की सगळ्या जाती धर्मातील लोक या सिनेमाला बघतील आणि डोक्यावर घेतील अशी आशा करतो. आणि येणाऱ्या 21 जूनला आपण आपल्या परिवारासह नक्की सिनेमा. मी लेखक निर्माता गोड गोलकडे संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील या चित्रपटाचं एक निर्माता म्हणून एक लेखक म्हणून या ठिकाणी मी आज आपल्याशी जास्त बोलणार आहे. सर्वप्रथम आज आम्ही नागपूरमध्ये संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलो आहोत आणि आनंदाची गोष्ट एवढी वाटती की आज या ठिकाणी जे पत्रकार बंधू आणि भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमले आहेत. परत खूप म्हणजे असं वेगळं वाटते, कारण अशी वेळेस आमची मुंबईमध्ये जाते, मुंबईनंतर त्याच्यापेक्षा मोठी म्हटलं तरी चालेल तर ती या ठिकाणी नागपूरमध्ये होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वांचे मनापासून मी खूप आभार व्यक्त करतो. आणि चित्रपटाविषयी बोलायचं म्हटलं तर त्या चित्रपटाचं लेखन मी केलेलं आहे. त्यामुळे मी एक भाग्यवान आहे की जरांगे पाटलांचा एक संघर्ष आज आपल्या राज्यापुढं देशापुढं या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही दाखवत आहोत आणि तो लिहिण्याचं भाग्य मला या ठिकाणी लाभलेलं आहे. तरी पण आपण जरांगे पाटलांना गेली 9-10 महिन्यापासून संपूर्ण राज्य देश आज आपण त्यांना ओळखत आहोत, सगळ्यांना ते माहिती झाले आहे. परंतु त्यांचा हा संघर्ष हा 8-9 महिन्याचा किंवा 1-2 वर्षाचा नसून हा संघर्ष गेली 15 ते 20 वर्षापासूनचा त्यांचा हा संघर्ष चालू आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ते मनाभावापासून लढत आहेत. त्यांना का लढावं वाटलं, कशामुळे काही अडचणी समाजापुढे होत्या, त्या सगळ्या अडचणीसाठी त्यांनी या ठिकाणी तो लढा उभा केला. परंतु हा लढा उभा करत असताना त्यांनी फक्त मराठा समाजासाठीच नाही तर आमच्या स्टोरीच्या म्हणा किंवा लेखनाच्या माध्यमातून मला बऱ्याच गोष्टी पुढे आल्या की त्यांचा लढा हा सगळ्या समाजासाठी आहे. सगळ्यांसाठी ते रात्रंदिवस मदत करीत असतात, सगळ्यांसाठी मदतीची भावना त्यांची असते. परंतु मराठा समाजामध्ये ज्या काही अडचणी निर्माण झाल्या आहेत, आज कित्येक मुलं शिक्षणापासून वंचित आहेत, कित्येक मुलं आज आत्महत्या करत आहेत, काही मुलांचे आईवडील आत्महत्या करत आहेत आणि हे कुठेतरी नाही झालं पाहिजे म्हणून त्यांनी हा एक लढा उभा केलेला आहे. आणि त्या लढ्याला कुठेतरी आज यश येताना म्हणजे यशाच्या जवळपास निश्चित ते येऊन पोहोचले आहेत. तरी पण हा तो त्यांनी लढा चालू केलेला आहे. आज आपल्याला आपण लाखोच्या संख्येने करोडोच्या संख्येने जरांगे पाटलांकडे लोक जमत आहेत, त्यांना भेटायला लोक जात आहेत हे पाहतोय. परंतु त्यांची सुरुवात अवघ्या 4 ते 5 लोकांपासून 15 वर्षापूर्वी त्यांनी केलेली सुरुवात या ठिकाणी आज करोडोच्या संख्येने लोक त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचले, त्यांच्यावरती विश्वास ठेवत आहेत. कारण हे सगळं जर पाहायचं म्हटलं तर त्यांचा प्रामाणिकपणा, कारण त्यांच्यासारखा प्रामाणिकपणा आणि त्यांच्यासारखा संघर्ष जीवनात कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रत्येकाने केला तर आपण पण त्या ठिकाणी सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. आणि विशेष करून जरांगे पाटलांना सगळ्यात मोठं जर आज आपण त्यांना एक खूप उंचीवरती पाहतोय, मोठ्या पदावरती पाहतोय, तर हे फक्त एक पत्रकारांमुळे एवढं सगळं घडलेलं आहे. कारण त्यांना जे काही आज उंचीवरती पोहोचवलं ते पत्रकार त्यांनी सगळं त्यांचा म्हणजे अक्षरशः तिथं आंधरवली सराटीमध्ये मुक्काम खाण्यापिण्या